या सौंदर्याची मंडळी आता आपल्या पेंटाळ्यामध्ये तुपटेवाडीत शेडवरून आता आपण आलो इथे. हे आपलं घर, हे बा हे आपलं घर, वाडा, इकडचं परिसर वगैरे आहे. हे आपलंच इकडचं बाहेरचं परिसर वगैरे. एवढं मोठं कुटुंब आहे. हां हे आपलं माळी कुटुंब आहे सगळं. इथे हो हे ते एकच घर आहे का? एक घर पाठीमागे एक घर, दोनच घरं. दोनच घरं. हां हे वाडा वगैरे आहे इथे. छान आहे. आणि हे खाली कोण आहे? हे नाही, हे चिपटे आहेत खाली. हा तेच आपल्या आमच्या इकडे मांजरे आहेत. हे पाटले ये ये बस बस. हे आपलं हे छोटं घर. ही आजी हा, ही हिचं माहेर जे आहे कोण? मामा मांजरेकडे. होय काय? मांजरेकडे ये खाली आहे. आणि हिचं माहेर ते ओणीमध्ये. ओके. हो त्याचं मुलगा ते काम करतात ना ते. कोण मामा तिथे मांजरेवाडीत? मांजरे. नाव काय त्यांचं? आता लक्षात राहिले. किती वर्ष झाली असते? होय. बाई नाही, काकू पण नाही, कामाला जातात ना. होय. हे आपलं हे छोटंसं घर. कोण राहतंय? पांढऱ्या. इकडे आपलं आलो की सगळे कुटुंब सगळे इथे बसणार जेवायला वगैरे. हां मस्त आहे. हे नारळ होती ती तोडली इकडची. अच्छा इथे. हां तिथे एक घर आहे. काको इकडे, तिथून आतून ये, आतून ये. ही आई माझी. हा ये वरती ये इथे. हे कोण माहिती आहे? ओळखलं आहे ना? हे सौंदर्याची माळी. हा सौंदर्याची माळी. तिथे आले तिथे. हो मग ते बोलले जाऊया म्हणून. बोलले चला. आलेले कुठे तुम्ही? इकडे आले, आपल्याकडे आले. हो भेटायला आले. घेतला आम्ही चहा तिकडे घे रे. मग तिकडे पण हो तिकडे पण एवढंच आहे ना मोठं. तिकडे पण एवढंच मोठं आहे. हो ठीक आहे. देवाची रूम आहे. हो ती देवाची रूम, देवरूम आहे. इथे आपण सगळे म्हणजे हे माळी कुटुंबाचं आहे. इथे मी राहतो, तिथे ते काका राहतात, ही इथे राहतात. आणि हे जे काम करतायत ना ते त्यांचं घर आहे. म्हणजे एकच आहे, हे सगळं एकच आहे. काय म्हणते? हा नाही इथेच बसतो ओटीवरच. घर बघतो बघ. जा जा बघायचं बघ. जा जा जा. लाईट गेली ती. काम केलं असतं. ये इथे ये. ये सेम ना तिकडे सारखा. हे घर, हे काकांचं घर. हा म्हणजे तिकडे पण सोंदळमध्ये पण 2 घरं, तसे इथे 2 घरं. ये इकडे. हा ही बघ, तुमच्याकडे पण म्हातारी आहे ना, आमच्याकडे पण म्हातारी आहे. हे बघ. ये ये हे तुझं माहेर कुठला आहे? तुझा माहेर कुठला तुझा? ओनीत कुठे? हा कुठली वाडी? कातळवाडी.
हे कोण माहिती आहे? सरवाडीच्या वरतीच आहे ना तिकडे. हे बघ, सरवडीच्या पुढे. हे कोण माहिती आहे? हे माळी तिकडचे सौंदळ्यातले अण्णाने गेले होते ना, पप्पाने गेले होते अण्णाने, ते तिकडचे माळी सौंदळ्यातले ते आलेत. माया करून टाकली बा. होय ना. आता इथं 100-1 असेल. होय. पांडू काढून द्या, माहिती आहे होता काय नाही, ते मुंबईला असतात. आम्ही तिकडचं नाही. ओणीतलं नाही, आम्ही सौंदर्य. समजा इथलं पण तिकडली जाणं येणं म्हणून करंडे ऐकून माहित आहे, एवढं काय माहित नाही. खरंच त्याचा राहता इथं जातोच करून वाटेवर नाही, आमच्या तिकडे मोर काय लँग्वेज मध्ये काय फरक? हा Same. थोडंफार 19-20 असू शकतं. असू शकतं. आपल्याकडे एवढं पण नाही वाटत. गावागावाला चेंज होते लँग्वेज. हे इथे एक काकाने राहतात, तिथे ते काकाने राहतात, तिथे आपलं म्हणजे आमचं तिथे असं हे माळी कुटुंब आहे. आणि हे काका इथे ते मोबाईल असतात का? जे मुंबईला असतात. आम्ही फिरतच राहणार असं काही. तू पण गेली होतीस ना तिकडे? मी नाही गेला. अण्णाने गेले होते. गणपतीतून या सर्वजण भेटू. मी येऊ इकडे. हा चालत असं ठेवा ना, यांना जाणं ठेवा. हा ते चालूच करायचं आता. हाय हो तुमची चहा. जाणं येणं चालू ठेवणंच गरजेचं आहे. हे घे. नाही, चालू ठेवायचं आता. आता काय सुपारी पारी खात होती? नाही अशीच काय तर होतं. करून आहे ना, आम्ही आता खाली चाललो आहे, जिथे माझं सगळं नेटवर्कचा सेटअप आहे तिकडे चाललो आहे आम्ही. तर आपल्या पेंढखळ्यामध्ये आहे ना एक गोष्ट खासियत आहे की इथे वाघबीळ आहे. तर इथे आपले भाऊ चालले तिथे. मला तर जाता येणार नाही कारण की आपल्या पायाचा प्रॉब्लेम आहे ना, बेल्ट वगैरे. गेले बघा, उडी मारली. हा घे आदू, कॅमेरा घेऊन जा. आतमध्ये वाघबीळ आहे ना, बघूया तरी. जास्त आतमध्ये जाऊ नको रे, जागा घ्यायला. हा हाय अजून. हा कथा नाही रे. हा तोच पाय वरती घे ना. हा आतमध्ये फोटो काढ. मोठे आहे. वाघबीळ घ्यायचा वाघ. दिसतंय आतमध्ये कॅमेरा? दिसतंय. हळू जावा रे. इकडे पण आहेत 3-4 असे जागा आहेत इकडे. काय बोलतो? 3-4 जागा आहेत ना? हो. इकडे आहे, खूप पुढे आहे. पण आहे. इकडे दिसत नाहीये रे, इकडे खूप मोठी आहे. काय काय रे? हाय मोठे आहे आणि मोठं आहे ना? हा. बोल कॅमेरामध्ये बोल, काय मोठं आहे काय आहे? इकडे तर दिसतोय मला आपल्याला, पण ठीक क्लिअर काय दिसत नाहीये. याच्यामध्ये दिसेल बघ कॅमेरामध्ये. टॉर्च पण नाही जात. रस्ते आहेत ना? हा किती रस्ते आहेत? हा संपलाय. इकडे एक आहे, हा आतमध्ये आहे. इकडे अंधार खूप आहे. इथे तर 3 दिसतात. 3 रस्ते आहेत. 3 आहेत. हा संपलाय, हा इथे एक आहे आणि इकडे एक गेलेला आतमध्ये. असे 3 रस्ते आहेत. आणि तो तिकडून बाहेर पडतो ना दुसरा. ओके, तो त्या साईडने बाहेर पडतो. नाही दिसत आहे ना काय? डोंगर आहे, त्या साईडला बाहेर पडतो. ओके. नाही पॅक आहे. इथं पॅक आहे रे. हा पण पॅक पाय आहे. बी आहेत ते कुठल्या जनावरांचे? नाही 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 दिसत तर असं नाही, फक्त वटवागळं भरपूर आहेत. काय काय? हाय तो सही आहे ना. समोरचं जे डोंगर दिसत आहे ना, ते आपलं घर आहे तिथे. आणि तिथून माझ्या बायकोचं घर सांग तरी एक 4 किलोमीटर असेल, 4-4.5. तिथे आपले भाऊ आलेले आहेत. हे माझे सासरे. आता हे गावीच असतात कारण की त्यांना पॅरालाइजचं हे झालं होतं म्हणून त्याचं गावीच आहेत. ये आतमध्ये दाखवते.
हे आपलं सेटअप सगळं आहे. इथून आपलं काम करायचं इन्व्हर्टर वगैरे सगळं घेतलेलं आहे इथे. हां, आपलं वर्क फ्रॉम होम इथूनच. आणि एक किचन वगैरे आहे. नाश्त्याची तयारी चालू आहे. काय म्हणताय बघत ना, मस्त एकदम सुंदर आहे ना. मस्त एकदम. नाश्त्याची तयारी चालू आहे. ती कधीपासून मला बोलते तू कधी येणार कधी येणार, खाली कधी येणार. ते 4 वेळा तरी तिने फोन केला होता. मला येतो आम्ही खाली. मला वाटलं मंदिर दाखवायला घेऊन गेला. मी बोललो होतो मंदिरात जाऊया म्हणून. तिकडे आता उशीर होणार आहे म्हणून बोलो एक स्टॉप घेतो. हो, ते तर आहे. इकडे फिरायला भरपूर आहे त्याच्या मंदिरात. स्पॉट बघून आलो तरी. हा, ते वाघबीळात गेलेले. हा, वाघबीळ बघून आले आतून. आता दुपारचे आता 1 वाजलेले आहेत. नाश्ता करून झालेला आहे. आता मी निघतो. एक मेंबर ॲड झालेला आहे. ती म्हणते मी पण येते. मी बोललो चला ठीक आहे, प्लॅनमध्ये चेंजेस. तुला आधी बरोबर बसावं लागेल त्या गाडीवर. मी आणि हा बसू, ठीक आहे. दे पाणी दे. आता आम्ही चाललो आहे कशेळीला. गेल्या 4 दिवसापूर्वी पण गेलो होतो. आपला मित्र आला होता कोल्हापूरवरून, तेव्हा पण गेलो होतो. तर मी आणि संदीप बसलो आहे. बायकोला बोलो आजूबरोबर आहे, कारण की आता आपण फॅमिली मेंबर आहोत ना, भावंड. हे सगळे मिक्सअप झालं तरच उत्तम आहे. बरोबर आहे ना संदीप? मागे बसले तर आम्ही इकडे चाललो. हो, तिला पण लवकर स्कूटी शिकवायची आहे. मग ती चालवेल. मग चला भेटू पुढे. यस. आता मी भूला पोचलो आहे. घरून नाश्ता केला, वडापाव घेतला. आता इथे माझा हा भाऊ आते भाऊ इकडे. तर त्याचं दुकान आहे त्यांचं. हे बघा हा भाऊ आहे बघा. हा आते भाऊ. तर आता वडापाव घेतला आहे. त्या दोघांनी पण वडापाव घेतला आहे. थम्सअप वगैरे आपण घेतला. आता निघायचं आहे. आता इथून आम्ही जाणार देवी असोडला. देवी असोड करत तिकडचं मंदिराचं तिथं जाऊन पण खायचंय प्रयागला. हो, प्रयागला माझ्याकडनं पार्टी आहे. प्रयाग हॉटेलचं खाऊन बघा. बघा हे आतेभावाचं आहे ते दुकान. अच्छा, हा बोलले. आणि आपल्या तिकडे आडीवऱ्यातला पण वडापाव खायचा आहे. वडापाव नाही खायचा, आपण प्रयागला जाऊन जा. वडापाव नको. अरे एक कमी खातो. बघ बघ, आपण प्रयाग मधलं का ते आतमधलं आहे. माझी मोठी स्टिक आणायला पाहिजे होती. मोठी सेल्फी स्टिक असते ना. आता आपण चाललो आहे देवी असोडला. तर हा जो रोड दिसतोय ना, हा सरळ जातो देवी असोडमध्ये, आर्यादुर्गा देवीच्या इथे. पण जाताना हा स्पॉट आहे एकदम भारी दिसतोय, 1 नंबर. आता समोरचा जो प्लॉट दिसतोय ना, तो आता क्लीन केलेला आहे. आपल्याकडे एका व्यक्तीने घेतलेला आहे. तो खालचा स्पॉट आहे ना, त्याचं आपलं चाललं होतं नियोजन. पण आम्हाला लांब पडले म्हणून आम्ही तो कॅन्सल करून टाकला. तो खालचा स्पॉट हा पूर्ण एकच घेतलेला आहे त्या व्यक्तीने. आपल्याच इकडच्या एका मित्राने घेतलेला आहे. कसं वाटलं इथे? छान आहे ते, मस्त मस्त आहे ना तो. हे आजू आहे. भावांना कातळ शिल्प बघायचं होतं. तर कातळ शिल्प आहे देवी असोळमध्ये. आणि इथे मंदिर आहे, श्री क्षेत्र देवी असोळ आर्यादुर्गा मंदिर, जागृत देवस्थान आहे. आताच काही दिवसापूर्वी जत्रा झाली. आणि आता इथे तुम्ही बघता ना एक कातळ शिल्प, तर इथे बरेच कातळ शिल्प आहे. आणि अजून अभ्यासक काम करतात त्याच्यावर. इथे पुढे गेलात ना, तर तिथून राईट साईडला गेलं तर कमीत कमी 6 ते 7 कातळ शिल्प आहेत. हे कोणाला माहीत पण नसेल. आणि ते स्टुडंट वगैरे येतात बघायला. याचा अभ्यास चालू आहे अजून.
पिझ्झा घेतलाय. हा आता आपण आडिवरेमध्ये पोचलो आहोत आणि बायकोला मला वाटलं बायको थांबेल म्हणून पुढे, पण बहुतेक ती पुढे गेली वाटतं. चहा प्यायचं आपल्याला. चहा प्यायचा थंड वाटतो. आता आम्ही चहा घेतलेला आहे मस्तपैकी आणि सरबत प्यायचं आहे. थंड हो. आणि आडिवरात आलात ना तर समोर दिसत वडापाव फेमस आहे, पण आम्ही वडापाव खाऊन आलो, गुळूलाच केला होता. चहा चांगली आहे ना. आणि आमची हस्ती आहेत आडिवऱ्याची. येताना जाऊया मंदिरात. बरं वाटलं, कंटाळा नाही ना. नाही नाही आम्ही गप्पा मारत होतो. कंटाळला असता. एक तास कंटाळला असता. मी बरोबर माणसाला बसवलंय मागे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर जेवढे पण रील स्टार आहेत ना, तर सगळ्यांना खाऊन टाकणार आहे हा रवी आमचा. भविष्यामध्ये हा मोठा रील स्टार होणार आहे एकदम. ते पण आमच्या भावकीत नड आपला गुरव आहे ना, ओमकार गुरवबरोबर राहून राहून आहे ना. हा बस चेहरा बघून घ्या. चल येऊ. चल. पहिल्यांदा गाडी चालवली एवढी. कशेळीमध्ये आलो आम्ही, पण आम्हाला पॉईंटला जाता येणार नाही. रस्त्याचं काम चालू झालेलं आहे आणि येताना खूप आम्ही मेहनत घेतली. इकडून तिकडून कसं तरी आलो आम्ही. चालत जायला अर्धा तास लागेल. आदू चढ आहे. सरळ नाही रस्ता, चढ आहे तो. आमचा आदूचा बॅड लक. हा चालत जाऊया का. चालत जायला अर्धा तास लागेल. मी तयार, तुम्ही बघा. आम्ही पण तयार आहे. जायचंच आहे. हा पुढेपर्यंत गेलं, काम चालूच आहे. संदीप चालेल अर्धा. तो बघ हसला, संदीप हसला मला. म्हणजे म्हणतात ना की जाऊन आलाय ना. हो आम्ही तर रेग्युलर जातो. 2 दिवसापूर्वी येऊन गेलो, 2-4 दिवसापूर्वी. फक्त एवढे की टाकून घेतली पाहिजे. एक म्हणतात ना की 90% आलं आणि 10% राहिलंय, असं झालंय ते.
आयुष्यामध्ये ना कुठेतरी आहे ना पुण्याचं काम केलं असेल ना तर ते आज सिद्ध झालेलं आहे. तो बघा खुशी खुशी देखो, खुशी देखो. आनंद बघा, आनंद बघा. कुठेतरी आयुष्यात पुण्याचं काम केलंय ना. आयुष्यामध्ये खरंच पुण्याचं कुठे काम केलंय ना ते आज सिद्ध झालं. तयार अर्धा तास. अरे ना चल जाऊया, चल चल. चांगलं आहे ना आपलं. एवढं चालत नाही मला ऐकून का वाटत नाही चालतं आजू समोर बघ. हे आजू टेंट वगैरे. कशेळीला पोचलो आपण म्हणजे पॉइंट जवळ. आदू सुख म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जे आहे ना सुख ते वेगळंच झालेलं आहे. आनंद घेतोय हा. आदू आता कसं वाटतंय? गार्डन गार्डन हा भारी वाटतंय आता याला. कुठेतरी सगळ्या चौघांनी पुण्य केलेलं आहे. नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला. जायचं होतं खाली पण आता खाली पण जाऊ शकत नाही. तुला जायचं आहे? आज आज स्पॉट बघून आलाय तो रील्स मध्ये. हीच बघितली होती रे. हा. ऐक ना, कसं काढशील? बघ बघून रील्स बघून आलेले आहेत. थोडं मागे हो आजू, थोडं मागे हो. नाही दोघं मस्त की रील मध्ये बिझी आहेत. जास्त पुढे जाऊ नका कारण की हे बघा मंडळी, एक तुम्हाला सांगतोय की इथपर्यंत ठीक आहे पण ज्यावेळी तिकडे जातं ना तिथे रिस्क वाढतो भरपूर त्या टोकावर. आणि त्याचबरोबर या साईडला तर वारा येतो ना तो एकदम जोरामध्ये येतो. एक माणसाला घेऊन जाईल आणि असे ॲक्सिडेंट झालेले आहे तिथे. तिकडे खाली पण जाऊ नका. मी प्रत्येक वेळी का सांगतोय की घरी कोणतरी वाट बघताय त्याचा पण विचार करा तुम्ही. मस्त बिझी झाले दोघं.
आहे म्हणून आपला बिझनेस थोडक्यात. नाही हो, ती तुमची मेहनत आहे, आपल्याला आवड आहे. मेहनत प्रत्येकाला करायची असते, पण प्रत्येकाचा एक टर्निंग पॉईंट असतो. तो टर्निंग पॉईंट कोणामुळे तरी मिळतो आणि ते क्रेडिट त्याला दिलं पाहिजे, देवाला नव्हे. कारण ते देवाला क्रेडिट दिलं असतं तर देवाने जन्माला आल्यापासून आपल्या माती सर्वच लिहून ठेवलं असतं. मग तो कोणामुळे तरी आपल्याला जो टर्निंग पॉईंट मिळतो ना, क्रेडिट खरं त्याचं असतं की त्याने आपल्याला तो टर्निंग पॉईंट दिला. मी एवढा मोठा नाही झालेलो अजून. मोठं कोणीच नसतं, पण जे सच्चाई असते ते ऍक्सेप्ट करणं पण गरजेचे असतं ना. माझा बिझनेस होतो म्हणून मी हुशार आहे किंवा माझ्या टेस्टमुळे लोक येतात असं नाही. टेस्ट मी आधी देत होतो, मी आधी बनवत होतो, पण माझ्याकडे क्राऊड कधी यायला लागलं ते त्याचं क्रेडिट त्याला देणं माझं कर्तव्य आहे ना. त्याचं क्रेडिट मी घेऊन मी स्वतः मोठं होऊन उपयोग नाही. जे सत्य आहे ते सत्य आहे. ते माझ्याबद्दल सांगतायत, त्यांचा व्हिडिओ आपण बनवला होता आणि तो व्हायरल झाला भरपूर, बरेच मंडळी आले. तर आताही तुम्हाला सांगतोय मंडळी की गेल्या 2 दिवसापूर्वी पण मी येऊन गेलो होतो, माझा मित्र आलेला कोल्हापूरवरून, तेव्हा पण मी घाईघाईमध्ये होतो. ते म्हणतात अरे कधी येतो राहायला. त्यांनी मला किती वेळा सांगितलं सुनील भाऊ कधी येतोय राहायला, तर तू ये जेवायला ये, नॉनव्हेज जे पाहिजे ते घे. टेंटमध्ये राहिलं आहे, पण मला वेळच मिळत नाही असं झालेलं, कारण की मी एक बिझनेस चालू केला आहे कुक्कुटपालनचा, त्यात अटकलेलो आहे. पण नक्कीच यांचा परत एकदा येणार आणि व्हिडिओ व्हायरल करणार आपण. बाकी रिस्पॉन्स चांगला आहे ना, एकदम मस्त लोक येत आहेत ना, बस झालं. तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून हे कमवलेलं आहे, माणूस की माणसं जमा केलेली आहे. खरी गोष्ट म्हणूनच म्हटलं ना, ज्याचं क्रेडिट त्याला देणं गरजेचं आहे. कारण ते जर त्यावेळेला इथे आलेले असते, त्याने तो व्हिडिओ व्हायरल केला नसता तर कदाचित माझा बिझनेस तिथपर्यंत हे झाला नसता, लोकांपर्यंत पोहोचला नसता. अचानक भयानक झालं ते, अचानक भयानक. आणि खरं तसं बघायला गेलं तर या स्पॉटला क्राऊड खेचण्याचं काम या युट्यूबर्स वाल्यांनीच केलेलं आहे. कारण ह्यानी जेवढे व्हिडिओ सर्वांनी व्हायरल केलेत ना, ते बघूनच लोक इथे येतात. आज नाही म्हटलं तरी आमच्या या रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातल्या कशेळी गावासारख्या एका खेडेगावात ओके त्या स्पॉटला या 2 वर्षामध्ये हे पूर्ण महाराष्ट्रातनं तर येतातच लोक आहेत, पण चंदीगड, दिल्ली, कलकत्ता, मद्रास इकडनं लोक यायला लागले. आता गोव्याचं क्राऊड इकडे यायला लागलं. शिवाय फॉरेनरमध्ये जर्मनी, जपान सारखे लोक इकडे यायला लागले. आता फॉरेनर सुद्धा या स्पॉटला भेट द्यायला लागले. हे फार महत्वाचं आहे. मस्त. आणि हे सर्व युट्यूबर्समुळेच झालंय. ज्या मंडळींना आहे ना राजापूरमध्ये यायचं आहे, त्याचबरोबर कशेळीमध्ये यायचं आहे आणि राहायचं असेल ना तर टेंटमध्ये राहू शकता. आणि ते पण रात्रीच्या वेळी. इथे खायची, जेवणाची वगैरे सगळी सोय आहे, व्हेज नॉनव्हेज वगैरे सगळं आहे. बाबा कसं वाटलं, पुन्हा एकदा विचारतो. पुन्हा येणार आपण. आणि स्टेला यायचं आहे आपल्याला, स्टेला यायचं आहे. चला भाऊ. चार दिवसापूर्वी आपण येऊन गेलो होतो आणि इथे ना फक्त निवास आहे. इथे राहायची सोय पण आहे इथे मस्त. त्यांनी पहिलंच लिहिलं आहे की प्रवेशद्वाराच्या इथे चप्पल काढू नये, वेगळं तिथे स्टँड दिलेलं आहे. 4 दिवसापूर्वी येऊन गेलो आणि इथे बघा स्टॉल वगैरे लावत आहेत. इथे तुम्हाला कोकणचा मेवा वगैरे सगळं मिळेल इथे. कारण की आपले जे भाऊ आले आहेत ना त्यांना घेऊन यायचं होतं की हे मंदिर कसं आहे ते दाखवण्यासाठी. आणि हे जे मंदिर आहे हे सूर्यनारायणाचं मंदिर आहे. हे भावा दर्शन कसं आलं? मस्त ना? तसं ना वाटतं ना? पूर्ण लाकडाचं आहे हा. बाबा हे पूर्ण सागवानाचं आहे ना? हो पूर्ण सागवानाचं आहे. प्रसन्न वाटतं आहे एकदम. आणि आज पूजा पण आहे. सत्य सूर्यपूजा आहे. सत्य सूर्यपूजा. सत्य सूर्यपूजा आहे ना? होय ना? आज योग चांगला आहे.
खरंच योग चांगला आज दिवस चांगला आहे म्हणजे तुम्ही वेळ काढून आलात ना ते एक फायदा झाला मजा आली आजचा दिवस भारी गेलेला आहे आडिवऱ्यामध्ये आलो चहा पियालो वडापाव खाल्ला आणि आता आम्ही आलो आहे पेट पूजा करायला ते पण हॉटेल प्रयागमध्ये आपलं हे फेवरेट हॉटेल आहे म्हणजे आपल्या राजापूरमध्ये ना 2-3 हॉटेल असे आहेत एकदम मस्त आहेत बुलेट माझी आहे ती माझी आहे बुलेट वहिनी भाऊने ना एकदम मस्त केलेलं आहे आता आम्ही असं की जेवण करून घेतो आणि आपले सगळ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांची मूर्ती बघा ना एक नंबर बनवली आहे आपण एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत स्पेशल भावाचा त्यावेळी हे सगळं आतमधलं जे वेगळं युनिक केलं आहे ना ते आपण दाखवणार आहोत आता आम्ही मस्तपैकी जेवायला घेतो भूक लागलेली आहे आम्ही ऑर्डर केली आहे चिकन बिर्याणी मागवायचं होतं आम्हाला चायनीजमध्ये पण चायनीज 7 नंतर ओपन होतं तर त्यामुळे आम्हाला बिर्याणीवरच मांडवली करावी लागणार आहे अजून एक बिर्याणी ना आहे चांगले पहिला आम्ही टेस्टसाठी मागवलं होतं की कसं आहे पण टेस्ट चांगली आहे अजून एक ऑर्डर केली आम्ही स्वारगेट आहे राजापूर स्वारगेट चला वहिनी चला बाय बाय चला मस्त बिर्याणी खाऊन झालेलं आहे आणि आता आपले भाऊ इथून जाणार रांतळेहून पाचलला जाणार म्हणजे सौंदळला जाणार चला अजू आता आम्ही तुमच्याकडे आलो आता तुम्ही आमच्याकडे या फक्त आमच्याकडे स्पॉट नाही आहेत घरी थांबव म्हणजे एवढे चांगले नाही स्पॉट अरे अनुस करत जाऊ ना वरती काय फरक पडतो हा बारकीला बारकी ऑर्डर युट्यूबला टाक मस्त ना बघितलं पण गेलो ना पण जाऊ वरती जाऊन आहे लेफ्टला जावं लागते इकडे ते अनुस्कुरा कुठे आहे अलकापूर वगैरे आणि इकडून हे घ्यायचं कोल्हापूर त्या साईडला कुठेतरी मधीच आहे तिथून असं मागे यायचं मस्त आहे खूप छान आहे 2 आहेत एक 15 मिनिटाचा ट्रेक आहे हां 15 मिनिटं चालावं लागतं पण त्याचं चढ वगैरे नाही तर असंच आहे मस्त दगड जाऊया तिकडे नक्की आता हे इथून जातील आम्ही इथून जाणार कोल्हापूर फाट्यावरून घरी जाणार आजचा दिवस मस्त गेला भारी गेला ना सकाळी 10 वाजता आले ना 9:30-10 वाजता आले घरी जाणार होतो 6:30 वाजल्यात चलो आम्ही प्लॅनिंग करणार घरी जाताना की काय काय रिझन काय करत होतो आणि उद्या मुंबईला जाणार आहेत तू ये ना उद्या मी सांगतो मग नंतर मला पण जायचं आहे कारण की माझं काम पण आहे रिझन देणार 2 दिवसांत मग व्हिडिओ बघितल्यावर सर्व संपतं ते पण हे आजचं खरं सांगू आज समजलं की कोकणात म्हणजे नशीब लागतं कोकणात जन्म घ्यायला अरे आज सिद्ध झाला नशिबावरतीच गेलो नशिबावरच गेलो चला भावांनो मला उशीर होईल झाला 1 तास लागेल तुम्हाला चला वहिनी चलो बाय 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 आता खारघरला या मुंबईला एकदा हो हा चालेल